एखादी व्यक्ती दगावली तर ट्रक चालकाला लगेच 10 वर्षासाठी तुरुंगात टाकायचे. हेच ट्रक चालक जीवाची पर्वा न करता सलग 10 दिवस गाडी चालवून तुम्हाला जीवनावश्यक वस्तू पुरवतात ना? भारतात कुणाच्या कामाची किंमतच नाही राहिली का? असा सवाल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित करून देशातील पोलिसी राज्य आणण्याचा कट रचण्यात आला असल्याचा आरोप इंडिया आघाडीचे प्रवक्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला. जाचक कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी पुकारलेल्या बंदला डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भात पत्रकारांशी ते संवाद साधत होते. ते म्हणाले की केंद्र सरकारने जी CRPC मध्ये बदल करताना एखादी व्यक्ती ट्रक खाली येऊन दगावली तर ट्रक चालकाला 10 वर्ष कैद आणि 10 ते 15 लाखांचा दंड अशी तरतूद करण्यात आलेली आहे. प्रश्न असा आहे की अपघात घडतो त्यामध्ये फक्त ट्रक चालकाची चुकी असते का? मग तुमचे नियम इतके कठोर करा की झेब्रा क्रॉसिंग व्यतिरिक्त अन्य ठिकाणी रस्ता ओलांडणाऱ्याच्या घरच्यांनाही 10 लाखांचा दंड आकारा. कायदा फक्त ट्रक चालकांना नाही लावलाय तर छोट्या वाहनांनी जे अपघात होत असतात त्यांनाही हा कायदा लागू करण्यात येणार आहे. म्हणजे चांगल्या घरातील मुलंही जेलमध्ये जाणार आहेत. आतापर्यंत शिक्षेची मर्यादा 2 वर्ष होती, ती आता 10 वर्ष केली आहे. याचाच अर्थ हा गुन्हा आता न्यायदंडाधिकारून सत्र न्यायालयात वर्ग होणार असून आरोपींना जामीन मिळण्यासाठी किमान 90 दिवस लागणार आहेत. कोणताही कायदा करताना ज्याचा संबंध सदर कायद्याशी येणार आहे त्याच्याशी चर्चा करणं गरजेचं असतं. कायदा आपल्या मनाप्रमाणे करायचा नसतो, तर कायदा समाजासाठी उपयुक्त आहे की नाही याचा सारासार विचार करून कायदा करायचा असतो. पण या कायद्याने अनेक जण जेलमध्ये जातील, म्हणजेच आपल्या देशाचा जो परीघ आहे त्याचा अर्धा भाग तुरुंगात रूपांतरित करावा लागेल. आज मितीस तुमच्या जेलमध्ये जागा आहेत का? एकट्या नौपाडा पोलीस ठाण्याचा विचार केला तर 25 ते 30 माणसे कोठडीत कोंबली तर त्याचे नैसर्गिक विधी करायला जागा मिळणार नाही. आरोपींचीही मानवी मूल्य जपावी लागतात. सर्व मानवी मूल्यांची हत्या करून या देशाला पोलिसी राज्य करण्याचा जर प्रयत्न असेल तर त्याला विरोध झालाच पाहिजे. कधीतरी आपल्या घरातील मुलांच्या हातून असा अपघात घडेल तेव्हा आपणाला समजेल की या कायद्यात वाईट काय आहे ते. म्हणून आधीच जागे व्हा. 1963चा जो कायदा होता CRPC आणि IPC तो बदलण्यात आला आणि त्या बदललेल्या कायद्यानुसार वाहनांच्या दुर्घटनेमध्ये मृत्यू पावला तर त्या ड्रायव्हरला 10 वर्षाची सजा आणि 15 लाख रुपये दंड अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे. आता प्रश्न असा आहे की दरवेळेस जो माणूस किंवा स्त्री ट्रक खाली येते किंवा ॲक्सिडेंट होतो, गाडीचा ॲक्सिडेंट होतो, मोटरसायकलचा ॲक्सिडेंट होतो, ट्रकवाल्याचीच चुकी असते. मग तुमचे रूल्स इतके स्ट्रिक्ट करा की मधनं कोणी रस्ता ओलांडताना दिसला तर त्याच्या घरच्यांना 10 लाख रुपये दंड करा. आणि हा फक्त तुम्ही ट्रकवाल्यांना नाही लावला आहे, हे छोटी गाडीवाले पण ॲक्सिडेंट करतात, त्याच्यातही लोक मरतात. म्हणजे चांगल्या घरातली पोरंही जेलमध्ये जाणार आहेत. आत्तापर्यंत जेलची मर्यादा 2 वर्ष होती, आता तुम्ही 10 वर्ष गेली आहे. 10 वर्ष म्हणजे ही केस झाली सेशन कमिट म्हणजे त्यांना बेल घ्यायला 1 महिना लागेल. कुठलाही कायदा बनवताना त्याचा संबंध ज्यांच्याशी येतो त्या सगळ्या पक्षांशी, पक्ष म्हणजे आता ह्या संघटना आहेत, वाहतूक संघटना आहेत, त्या संघटना ह्यांच्याशी चर्चा करून कायदा बनवायचा असतो. कायदा आपल्या मनाप्रमाणे बनवायचा नसतो. तो समाजाला पटेल की नाही, समाजाला फिट बसेल की नाही याचा सगळा विचार करून कायदा आणायचा असतो. आता कित्येक देशातनं फाशी काढली गेली आहे का? तर त्यांचं म्हणणं आहे जीवन हे आपल्या हातात नाही आहे. जन्माला येतो तो त्याच्या म्हणजे अंतिम समय हे त्याच्या मर्जीनुसार येईल. तुम्ही मारणारे कोण? जगातल्या कित्येक देशांनी फाशी रद्द करून टाकली. आता आपल्याला माहिती आहे की मारामारी केली की साधारण 14 दिवस आपण बसवतात आपल्याला. आता डायरेक्ट 90 दिवस. म्हणजे ह्या राज्याचं, ह्या राष्ट्राचं जो परीघ आहे, जो जॉग्राफिकल बाउंड्रीज आहेत त्याचा अर्धा जेल करावा लागेल. आज तुमच्या जेलमध्ये जागा आहे का माणसं ठेवायला? आज या नौपाड्यामध्ये 25-30 माणसं जर बसली लॉकअपमध्ये तर माझ्या भाषेत बोलायचं झालं तर हगायला जागा नाही तिथे, धुवायला पाणी नाही तिथे. अशा परिस्थितीत तुम्ही म्हणजे कुठे मानवी मूल्य जपावी लागतात. ते आरोपी असे आहेत, ते गुन्हेगार नाही आहेत. त्यांना काय सुविधा देता तुम्ही? म्हणजे सगळ्या मानवी मूल्यांची हत्या करून ह्या देशाला पोलिसी राज्य करण्याचा जर प्रयत्न असेल तर त्याला विरोध झाला पाहिजे.